नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवरील आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे कन्स्ट्रक्शन अँड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2025 आणि बांधकाम आणि बांधकामाशी संबंधित निर्माण होणारा टाकाऊ कचरा या संदर्भात एक नियमावली केंद्र शासनामार्फत मंजुरीच्या टप्प्यात आहे आणि ती मंजूर झाल्यानंतर 1/4/2026 पासून लागू होणार आहे. आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामामधून निर्माण होणारा टाकाऊ कचरा त्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि पर्यावरणदृष्ट्या त्याचं निर्मूलन कसं करावं याबाबत काही मार्गदर्शक तत्त्व त्याच्यामधून संपूर्ण देशभर प्रसारित केली जाणार आहे. आता 150 ते 200 किंवा 150 ते 500 मिलियन टन इतका बांधकामाचा कचरा निर्माण होतो. म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट म्हणजे एखादं अनधिकृत घर पाडलं तर त्या घर पाडल्यानंतर तिथं जो रोडा निर्माण होतो, अशा पद्धतीचं हे सगळं जे वेस्ट आहे ते वेस्ट निर्माण होण्याचं आपल्या भारतातलं प्रमाण 150 ते 500 मिलियन टन प्रतिवर्ष आहे. आता ह्या सगळ्या टाकाऊ पदार्थांमधून हवा आणि पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं केंद्र शासनाच्या निदर्शनास आलं. आता ह्याच्यामध्ये बांधकामाचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये पुनर्निर्माण करता येईल असं कुठलं साहित्य आहे ज्याला आपण रिसायकलेबल्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये कॉन्क्रीट आहे, विटा आहे, सिमेंट आहे, प्लास्टर आहे, म्हणजे डबर आहे, घडवलेले दगड आहे, टाईल आहेत. आणि ह्याच्यामध्ये फक्त आपण लाकूड, प्लास्टिक, त्याच्यानंतर सळया, काचा आणि जे तुळया असतील किंवा आपल्या चौकटी असतील त्या स्टीलचा ह्याच्यात, त्या आयर्नचा आपण ह्याच्यात विचार करणार नाही आहे. आणि हे जे नियम आहेत 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे ते किमान 20,000 वर्ग मीटर म्हणजे चौरस मीटर एवढं बांधकाम ज्या ठिकाणी होणार आहे तिथेच हे नियम लागू होणार आहेत. आता कसं आहे ह्याच्यामध्ये आपले जे बांधकामाचं साहित्य आहे त्याची निर्मितीमधले त्याचे घटक, त्याच्यानंतर त्याचा पुनर्वापर आणि आपला जो वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आहे त्याच्यामध्ये एकूण किती टाकाऊ पदार्थ निर्माण होणार आहे त्याची नोंदणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. म्हणजे ठेकेदारांना आता पळण्यापासून कुठलीही मुभा नाही. 20,000 चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असेल तर त्याला ही सगळी नोंदणी नोंदवावी लागणार आहे की माझ्या इथे कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलिशन वेस्ट म्हणजे बांधकाम आणि पाडकाम ह्याच्यातून किती राडारोडा निर्माण आहे. आता आपण जे म्हणतो की पुनर्वापर कशाचं शक्य आहे तर दारं, खिडक्या, लाकूड आणि ज्या मेटल फ्रेम आहेत म्हणजे चौकटी आहेत दाराची असेल, खिडक्यांची असेल, ती पुनर्वापर करता येते. आता वीट असेल, सिमेंट असेल, प्लास्टर असेल, घडवलेले दगड, डबर, टाईल हे रिसायकलेबल आहे. म्हणजे त्याच्यातलं काय म्हणतात त्याला घटक बाजूला करायचे, ते पुनर्निर्माण त्याचं होऊ शकतं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये केंद्र शासनाने सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि राज्यांचे ते कंट्रोल बोर्ड जे आहेत प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्यांना सामील केलेलं आहे, त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत यांच्यावर सुद्धा जबाबदारी टाकलेली आहे. येत्या 6 महिन्याच्या आत या सगळ्या संस्थांना याबद्दल आपला जो अभिप्राय आहे तो द्यावा लागणार आहे आणि ह्या प्रक्रियेत सामील व्हावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशन प्रस्तुत केलं जाणार आहे. SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही सुद्धा ह्याच्यातून निर्धारित करून ती सर्व राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना दिली जाणार आहे. आणि ह्याच्यामधून जे एक EPR म्हणजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन रूल त्याचं एक चौकट तयार केली जाणार आहे आणि त्या चौकटीच्या अधीन राहूनच यापुढे C&D म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्टवर प्रक्रिया करायची आहे. आता ह्यापुढे जी ही कारवाई होणार आहे ती पर्यावरणपूरक, त्याच्यानंतर विकासाच्या कामाला हातभार लावणारी, आता जी वेगळ्या पद्धतीने किंवा नियंत्रण नसणारी, नियमांचं पालन न करणारी जी विकासाची कामे घिसाडघाईने सुरू आहेत आणि त्याच्यामुळे पर्यावरणाची जी हानी होती ती रोखण्यासाठी हे सगळं काम
करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. आता रिसायकलिंग टार्गेट जे आहेत ते 25% हे 2025 ते 26पर्यंत आपल्याला प्राप्त करायचे आहेत. आणि 100% हे जे टार्गेट आहे रिसायकल करायचं कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट ते 2028 ते 29पर्यंत प्राप्त करायचं आहे. आता पुनर्वापर म्हणजे रियुटिलायझेशनचं जे टार्गेट आहे ध्येय आहे ते 2026-27पर्यंत 5% आणि 2030-31पर्यंत हे 25% असं निर्धारित करण्यात आलेलं आहे. वेस्ट मॅनेजमेंट अँड कन्स्ट्रक्शन प्लांट हा पूर्णपणे पर्यावरणपूरक राहील आणि त्याच्यामधून जे कुठल्याही प्रकारचं धरबंद नसलेलं बांधकाम पाडकाम केलं जातं आहे. राडारोडा नदीपात्रात नदी नाले ओढ्यांमध्ये टाकून पर्यावरणाची हानी केली जाते, झाडांची कत्तल केली जाते, ग्रीन आच्छादन आहे ते नष्ट केलं जातं आहे, धुळीचं साम्राज्य पसरतं आहे, हवा प्रदूषित होते आहे, भूजल प्रदूषित होत आहे, जमिनीवरील पाण्याचे स्रोत गाडले जात आहेत, नद्या ओढे नाले गाडले जात आहेत. हे सगळं थांबवण्याचं काम आता इथून पुढे CPCB, MPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, त्याच्यानंतर नगरविकास आणि मूल्यनिर्धारण विभाग आणि नगररचना या सगळ्यांनी मिळून आणि स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा, पंचायती या सगळ्यांनी मिळून हे काम पुढे न्यायचं आहे. बांधकामामधून निर्माण होणारा राडारोडा केर कचरा, बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणारा राडारोडा याच्या व्यवस्थित त्याचं परिमाण निर्धारण, त्याच्यामधलं पुन्हा वापरता येणारं आणि त्याच्यामधलं टाकाऊ पदार्थामधून पुन्हा नवीन निर्मिती करता येणारं असं सगळं गणित यापुढे जुळवावं लागणार आहे. ठेकेदार यापासून पळ काढू शकणार नाही. मग ते कुठल्याही क्षेत्रातलं बांधकाम असेल आणि हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगलं पाऊल आहे असं मला या निमित्ताने वाटतं. तर कन्स्ट्रक्शन आणि वेस्ट मॅनेजमेंट रूल 2025 हे 2026मध्ये येऊ घातलेत. कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी म्हणजे BE सिव्हिल, BTech सिव्हिल, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग अशा विविध शाखांमधल्या सर्व स्थापत्य अभियंत्यांनी, मग ते पदविका असेल, पदवी असेल, पदव्युत्तर असेल, डॉक्टरेट असेल, पोस्ट डॉक्टरेट असेल, क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अभियंते असतील, रेल, रोड, रेल्वे, ब्रिजेस सगळीकडच्या अभियंत्यांना याबद्दल आता अधिक माहिती प्राप्त करणे, त्याचा अभ्यास करणे आणि आपापल्या कामाच्या क्षेत्रात काम करायच्या भागात आणि जिथं आपण प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावरचं आणि कार्यालयीन काम करतो तिथे याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून जरूर कळवा आणि याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती द्या, कारण ह्याचं पालन केलं नाही तर दंड केला जाणार आहे आणि ह्याचं पालन जे करत नाही त्यांना कायद्यापुढं आणणं ही आपल्या सर्व सुजाण नागरिकांची जबाबदारी आहे. तुम्हाला हा अनवट वाट चॅनल कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे, विनंती आहे. माझं इंस्टाग्रामवर सुद्धा खातं उपलब्ध आहे, फेसबुक पेज आहे, फेसबुक प्रोफाईल आहे. त्या सर्वांना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.